वर्तमानपत्रात आपलं स्वागत आहे। पत्रकार सुरक्षा समितीचा यल्गार। पत्रकारांच्या चारचाकी वाहनास टोलमधून सूट मिळण्याबाबत रविवारी धरणे आंदोलन, अनेक पत्रकारांची उपस्थिती। सोलापूर प्रतिनिधी। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक त्याचबरोबर प्रशासनाच्या बातम्या करण्यासाठी तालुका व विविध ग्रामीण भागातून जिल्ह्याच्या ठिकाणी कधी दुचाकी तर कधी चारचाकी वाहनातून प्रवास करावा लागतो। जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, सिव्हिल हॉस्पिटल, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा उद्योग कार्यालय तसेच विविध महामंडळाचे कार्यालय अशी अनेक शासकीय कार्यालये जिल्ह्याच्या ठिकाणी असतात। तसेच आमदार, खासदार, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री यांचे दौरे, नियोजन, बैठका, सभा, मेळावे बऱ्याच वेळा जिल्ह्याच्या ठिकाणी असल्याने वार्तांकन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकारांना जिल्ह्याच्या ठिकाणी चारचाकी वाहनाने यावं लागत आहे। ग्रामीण भागातील काही पत्रकारांकडे चारचाकी वाहन असल्याने नेहमीच सोलापूरला वृत्तसंकलन करण्यासाठी टोल भरून यावं लागत आहे। शासकीय वृत्तसंकलन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकार बांधव रोजच जिल्ह्याच्या ठिकाणी येत असल्याने टोलचा आर्थिक भुर्दंड पत्रकार बांधवांना सहन करावा लागत आहे। याबाबत पत्रकार सुरक्षा समिती वतीने दिनांक 16/7/2025 रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले होते। सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांच्या चारचाकी वाहनास टोलमधून सूट मिळण्याबाबत पत्रकार सुरक्षा समितीने विभागीय आयुक्त पुणे यांची दिनांक 12/9/2025 रोजी भेट घेऊन टोलमधून सूट मिळण्याबाबत निवेदन सादर करून टोल मुक्तीची मागणी लावून धरली होती। पत्रकारांच्या चारचाकी वाहनास टोलमधून सूट मिळण्याबाबत अद्याप योग्य तो निर्णय न झाल्याने अखेर पत्रकार सुरक्षा समितीने आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला असून पत्रकारांच्या चारचाकी वाहनास टोलमधून सूट मिळण्याबाबत राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रविवार दिनांक 17/5/2026 रोजी जिल्हा परिषद पूनम गेट या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले। कोण म्हणताय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा, पत्रकार सुरक्षा समितीचा विजय असो अशा घोषणांनी जिल्हा परिषद दाणानून सोडण्यात आला। यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी पत्रकारांच्या चारचाकी वाहनास राज्य सरकारने टोलमधून लवकरात लवकर सूट द्यावी अन्यथा आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष राम हुंडारे, जिल्हा कार्याध्यक्ष अतुल भडंगे, जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष अमित राठोड, सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी, शहर कार्यकारी अध्यक्ष वसीम राजा बागवान, कार्याध्यक्ष राजू वग्गू, समन्वयक लक्ष्मण सुरवसे, सचिव रमेश दग्गारी, प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी, पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे, दैनिक अपतकचे संपादक प्रसाद जगताप, जनता संघर्ष न्यूज चे संपादक सिद्धार्थ भडकुंबे, विष्णू सकट, संदीप धोत्रे, परमेश्वर आटीपामुल, श्रीनिवास पेद्दी, रमेश अपराध, गणेश निंबाळकर इत्यादी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्रकार सुरक्षा समितीचा पत्रकाराला टोलमधून माफी मिळालीच पाहिजे, पत्रकाराला टोलमधून मुक्ती मिळालीच पाहिजे। अरे कोण म्हणते देत नाही, अरे कोण म्हणते देत नाही, अरे कोण म्हणते देत नाही। आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा। पत्रकाराला टोलमधून सूट मिळालीच पाहिजे, पत्रकाराला टोलमधून सूट मिळालीच पाहिजे। पत्रकार सुरक्षा समितीचा, पत्रकार सुरक्षा समितीचा। लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्याला गणलं जातं आणि वंचित पिढीस घटकाचा आवाज ज्या माध्यमाच्या माध्यमातून सर्वसामान्य घटकापर्यंत जे व्यक्तिमत्व पोचवतं आणि जे क्षेत्र पोचवतं त्याच घटकाला आज बऱ्याचशा शासकीय योजनाच्या माध्यमातून वगळण्यात आलेलं आहे। नेमकी आपली मागणी काय सांगा? नमस्कार, मी यशवंत पवार, प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। पत्रकारामुळं समाजातील वंचित पीडित घटकाला न्याय मिळतो, अत्याचारग्रस्त अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळतो। परंतु आज पत्रकाराला स्वतःच्या न्याय हक्कासाठी मागणीसाठी रस्त्यावर उतरावं लागत आहे। आज पत्रकार ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता तो एक समाजाचा घटक म्हणून काम करतोय। सोलापूर शहरामध्ये
SP ऑफिस, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, सिव्हिल हॉस्पिटल, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्र्याचे दौरे असतात. याचं वार्तांकन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकारांना सोलापूर या ठिकाणी वारंवार आपल्या चारचाकी वाहनातून यावं लागते. त्या चारचाकी वाहनाला टोलमधून सूट मिळावी म्हणून यापूर्वी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने 12/9/2025 रोजी माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन दिलं होतं. त्याच्यानंतर पत्रकार सुरक्षा समितीचं शिष्टमंडळ पत्रकारांच्या वाहनाला टोलमधून सूट मिळावी म्हणून पुणे विभागीय आयुक्त यांना देखील निवेदन सादर करण्यात आलं होतं. परंतु अद्याप ग्रामीण भागातील पत्रकारांच्या चारचाकी वाहनाला राज्य सरकारने टोलमधून सूट दिली नाही म्हणून आज पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सोलापूर या ठिकाणी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही आंदोलन करीत आहोत. अद्याप तरी तुम्ही या आंदोलनाचा पावित्र्य पुकारून देखील जर न्याय मिळाला नाही तर तुमची भूमिका पुढची काय असणार आहे? यापुढं पत्रकार सुरक्षा समिती मुंबई मंत्रालयासमोर पत्रकारांना टोलमधून सूट मिळावी म्हणून आंदोलन करणार.